शाळेत जाते म्हणलं. वेस्टकोट भेटत नाही आणि शूज घातले. शाळेत जाते म्हणलं. हो. हॅलो एव्हरीवन, रोजच्यासारखी सकाळ झालेली आहे आणि मुलंही शाळेत जाण्यासाठी तयार होत आहेत. त्यांचं आवरत आहे टिफिन वगैरे टाकून. आणि अनुप काहीतरी सांगणार आहे, तर ते आपण ऐकूया काय सांगतोय. काय सांगायचं म्हणे पप्पाला? हा, वेस्टकोट भेटत नाही आणि शूज घातले. शूज घातले, स्कूलचे नाही घातले ना. तर हे होतं अनुपचं कारण. आणि हे असे छोटी छोटी कारणं आणि शाळेची सकाळची धावपळ जी आहे ती कधी हसवते, तर कधी अशी एक सुंदर आठवण म्हणून आपल्याला लक्षात राहते की अनुप असा असा बोलला होता, असं असं झालं होतं. तर हे क्षण मी कॅप्चर करते आहे, हे सेव्ह करायचे, तर म्हणून मी हा व्लॉग घेतला आहे. आणि तसंच आज रोजच्यासारखी सुंदर सुरुवात आहे, सुंदर क्षण आहे. तर तो क्षण आहे की आज वटपौर्णिमा आहे. तर आज वटपौर्णिमा आहे. तर वटपौर्णिमा असल्यामुळे आमच्या घरासमोरच झाड आहे लावलेलं वडाचं. तर तिथे मला असं वाटलं की आपण आज झाडाजवळ साफसफाई करायला हवी, कारण की असा विचार आला की आज वटपौर्णिमा आहे, तर आजूबाजूच्या बायका पण तिथं येतात पूजा करण्यासाठी. तर आपण तिथलची स्वच्छता करावी असं मला वाटलं. तर झाडाजवळ गेले तर तिथे पूजेचे सामान अजूनही दिसलं. तर ते पाहून मनात विचार आला की देवप्राप्ती श्रद्धा जितकी महत्त्वाची आहे तितकीच निसर्गप्राप्ती जबाबदारी महत्त्वाची आहे, हो की नाही. असो, आता माझी रांगोळी काढून झालेली आहे. आपल्या संस्कृतीत वडाचं झाड दीर्घायुष्य आणि नात्यांमधील विश्वास आणि कुटुंबाचे एकतेचे प्रतीक मानलं जातं. तर आपण थोडीफार झाडाजवळ जर स्वच्छता केली तर ते खूप सुंदर दिसतं. त्याचप्रमाणे मला आज मनाला असं वाटलं की आपण झाडून रांगोळी काढावी, तर ते मी केलेलं आहे. आणि मी दरवर्षी झाडून वगैरे काढते. तर आता मी गॅलरीतून शॉट घेते. हा आहे गॅलरीतून व्ह्यू. कधी कधी कसं होतं, आपण रोज पाहिलेल्या गोष्टींची किंमत कळत नाही. तसंच या वडाचं झाडाचं वाटतं मला, कारण की आपण असं त्यांच्या जवळून जातो येतो, कितीतरी वर्षापासून उभं आहे असं उन्हात पावसात वाऱ्यात, कोणाकडून काहीच अपेक्षा न करता, हो की नाही. ही आहे माझी पूजा. तर मी पूजा केलेली आहे. बाकीच्या लेडीज पण आहे तिथे पूजा करण्यासाठी. आणि माझी पूजा झाल्यानंतर मी आता ही हरभऱ्याची डाळ भिजवत आहे पुरण करण्यासाठी. आता हिला मी स्वच्छ धुवून घेणार आहे 4-5 वेळेस पाण्यामध्ये आणि ही भिजवणार आहे. ही डाळ भिजवत आहे कारण की सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की गॅस जास्त लागणार नाही, कमी लागन, त्यामुळे मी ही डाळ भिजवत आहे. आणि आणखीन एक कारण म्हणजे की ते सॉफ्ट होतं म्हणून. आता मी फराळाचं केलेलं आहे, पापड वगैरे तळले शेंगदाणे. आता मी फराळाचं करेल. तर आजचा हा दिवस आणि ही सुंदर आठवण मला सेव्ह करायची होते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला. तर उशीर झालेला आहे पण मनापासून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.